नमस्कार. स्पिरिच्युअल काउन्सलर, रेकी हीलर किंवा लाईफ कोच या संज्ञा तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकल्या असतील, पण अनुभवल्या खूप कमी जणांनी असतील. कारण की या सुविधा केवळ पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा महानगरपालिकांमध्येच आहे. पण कॉंग्रॅच्युलेशन्स, आता ही सुविधा उपलब्ध आहे आपल्या ईश्वरपुरातही. हाय, I am Yogini. I am healer, spiritual counselor, also life coach certified. बऱ्याचशा आजारांचं कारण हे केवळ शारीरिक नसतं, पण 100% मानसिक हे नक्की असतं. बाह्य परिस्थिती, अन्न, वातावरण हे आपल्या प्रकृतीवर प्रभाव टाकतात, नाही असं नाही. पण जर तुमची मानसिक अवस्था संपूर्ण स्ट्रॉंग असेल तर ह्या गोष्टी तुमच्यावर खूप मायनर साईड इफेक्ट टाकतात. पण जर बाह्य परिस्थिती संपूर्ण अनुकूल असतानाही जर तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी असाल, मानसिकदृष्ट्या आजारीचा अर्थ हा नाही की डोक्यावर परिणाम वगैरे, जास्तीत जास्त वेळ नकारात्मकतेमध्ये घालवणे, जास्तीत जास्त वेळ दुःखी अवस्था असणे मनाची, जास्तीत जास्त वेळ एनर्जी लेस फील करणे, जास्तीत जास्त वेळ एकटेपणाचा अनुभव घेणे, परिवारात राहूनही, जास्तीत जास्त कोणाशीही मन न जुळणे, या सगळ्या एक प्रकारच्या मानसिक विकृतीच आहेत. पण त्या व्यक्तीलाच मानसिक विकृती न वाटता व्यक्तींना तो स्वतःचा स्वभाव वाटत आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे की हे त्यांना नॅचरल नेचर वाटत आहे, जबकि ह्या गोष्टी नॅचरल नेचर नाही आहे. तर काउन्सिलिंग किंवा हीलिंग किंवा लाईफ कोचिंग तुम्हाला या मानसिक विकृतीमधून बाहेर काढायला मदत करते. तर कोणत्याही मानसिक विकृतींनी तुम्ही मनाने त्रासलेले असाल, कोणत्या वाईट सवयींनी तुम्ही घेरले गेलेले असाल, ज्याच्यामधून तुम्हाला ओव्हरकम करण्याचं तुम्ही ट्राय करत आहात पण ते तुम्हाला शक्य होत नाही आहे, तर तुम्ही मला नक्की भेटू शकता. माझं नाव आहे योगिनी गोंडकर. गेले 15 वर्ष मी अनेक लोकांना आध्यात्मिकतेद्वारे, लोकांना त्यांच्या जीवनातल्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी, त्यांच्या मानसिक विकृतींना ओव्हरकम करण्यासाठी, त्यांच्या विकनेसेसना स्ट्रेंथ बनवण्यासाठी कार्यरत आहे. खालील नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. काउन्सिलिंग ही ऑनलाईनही होईल आणि ऑफलाईनही होईल. तर कृपया ज्यांनाही वाटते की आपल्याला काउन्सिलिंगची किंवा थोड्याशा मार्गदर्शनाची गरज आहे आणि जीवनातल्या या अडथळ्यातून बाहेर निघण्याची आवश्यकता वाटत आहे, तर नक्की मला संपर्क करा. थँक्यू.